बहुत ही खूब। आपके सामने यहाँ पे प्रस्तुत करने आ रहे हैं कक्षा 8वीं और 9वीं के छात्र, जिसके आप काफ़ी समय से इंतज़ार कर रहे थे। बदन पर रोंगटे खड़ा कर देने वाले ये परफॉर्मेंस, ये केवल एक डांस नहीं है, एक कहानी है। कहानी के साथ साथ जीता जागता इतिहास ही है। इस रचनात्मक प्रस्तुति के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। झूम उठेगा मंच जब ये सितारे साथ आएंगे, झूम उठेगा मंच जब ये सितारे साथ आएंगे। देखकर डांस उनका जब तालियां बजाएंगे। स्वागत करते हैं मंच पर इस ऊर्जावान कलाकारों का, जो थीम है जीजाबाई थीम। अरे प्राजक्ता, क्या हुआ? बेचैन लग रही हो। सब ठीक तो है ना? अरे कुछ नहीं, अपनी सहेली श्रद्धा है ना, उसकी माँ अस्पताल में है, उसे मदद की ज़रूरत है। क्या तुम उसे मदद करोगी? हाँ, क्यों नहीं, जितना हो सके उतना जरूर मदद करूंगी। मेरी माँ कहती है हो सके तो दूसरों की मदद करनी चाहिए, नहीं तो मत करो। और अगर मदद करनी ही नहीं है तो कम से कम बुरा तो मत करो। तुम्हारी माँ अच्छा ही बताती है। मेरी माँ ही नहीं, दुनिया के हर संतान की माँ पहली गुरु ही होती है। अच्छा, मैं तुम्हें सामान्य ज्ञान की जानकारी कितनी है देखूंगी। जरूर। तो बोलो, साने गुरुजी की माँ गुरु ही थी, उनका नाम क्या था? छत्रपति शिवाजी महाराज। इन्हें मार्गदर्शन करने वाली माँ साहेब गुरु ही थी, उनका नाम? उन्हें कौन नहीं जानता। जिनके बिना महाराष्ट्र का इतिहास अधूरा है वह यानी राजमाता जिजाबाई, एक तेजस्वी, साहसी और दूरदर्शी महिला। तो चलिए आज राजमाता जिजाबाई की वीर गाथा प्रस्तुत करने आ रहे हैं कक्षा 8वीं और 9वीं के छात्र, जिसका नाम है राजमाता जिजाबाई की वीर गाथा। महाराष्ट्र भूमी म्हणजे शौर्याची, संतांची आणि संस्कृतीची सुवर्णभूमी। सह्याद्रीच्या डोंगररांगा, गड किल्ले, नद्या, शेती आणि समृद्ध संस्कृती यामुळे महाराष्ट्राला वेगळी ओळख मिळाली आहे। ही माती वीरांची जननी आहे। अशाच एका वीर स्त्रीची गाथा म्हणजे राजमाता जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे पराक्रमी सरदार होते। बालपणापासूनच जिजाऊंना शौर्य, धर्मनिष्ठा व न्याय यांचे संस्कार घरातूनच मिळाले। आमचे आबासाहेब म्हणजेच लखुजीराव जाधव म्हणतात, आपलं सुद्धा या मुलखात राज्य होतं। पण मग आपलं राज्य ज्यांनी जिंकलं त्यांच्या इथेच आपले आबासाहेब का चाकरी करतात? आमच्या म्हाळसाव आम्हाला ज्या रामराज्याच्या गोष्टी सांगतात ते रामराज्य परत येईल का? आमच्या आबासाहेबांना सगळ्या सिंदखेडात मान आहे, राजे आहेत ते इथले। माणसं त्यांना लवलवून मुजरा करतात। त्यांचा शब्द म्हणजे अज्ञानच। आमचे आबासाहेब म्हणतात, आपण शत्रूला नमवलं पाहिजे। पण मग शत्रू म्हणजे कोण? आपल्यावर जे हल्ला करतात ते आपले शत्रू? आपण ज्यांच्यावर हल्ला करतो ते आपले शत्रू? का मग आबासाहेब ज्यांच्या इकडे चाकरी करतात ते आपले शत्रू? आम्हाला हे मध्य कळतच नाही।
प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज चंद्र की घड़ी की तुम गुहार दो है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज चंद्र की घड़ी की तुम गुहार दो मान मान शान या की जान का वो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी के तुम गुहार दो मान मान शान या की जान का वो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो प्रचंड। जिजाबाईंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी लहान वयातच झाला. शहाजीराजे हे धाडसी व दूरदृष्टी आणि कुशल योद्धा होते. जिजाबाई आणि शहाजीराजे यांचा काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत अस्थिर, संघर्षमय आणि स्वराज्याच्या बीजारोपणाचा काळ होता. त्यावेळी भारतात आणि दख्खनमध्ये परकीय सत्ता होत्या. मोगल साम्राज्य, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सत्तांमुळे दख्खनमध्ये सतत युद्धे, कटकारस्थाने आणि गोंधळ चालू होता. शहाजीराजे हे पराक्रमी आणि दूरदर्शी सरदार होते. त्यांनी वेगवेगळ्या सत्तांमध्ये राहून मराठ्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मराठ्यांना परकीय गुलामगिरीतून मुक्त करणे हा होता. शहाजीराजे दूर असताना जिजाबाई पुण्यात राहून जहागीर सांभाळत होत्या. लोकांवरचा अत्याचार, धर्मस्थळांची तोडफोड, प्रजेची दुरावस्था दूर करण्यासाठी त्या स्वतः योद्धा बनल्या. उठा के सीधी तन गई मैं, योद्धा बन गई मैं। हर सांस में आग का रंग मिला के तन मन धन गई मैं, योद्धा बन गई मैं। अब मन ये हुआ है धूनी और आंगन है रणभूमि, अब काल भी आंख में आंख न डाले ऐसी ठन गई मैं, योद्धा बन गई मैं। राजमाता जिजाबाई गर्भवती असताना त्यांच्या मनातील भावनाचा केवळ एका आईच नव्हत्या, तर त्या एका राष्ट्रमातेच्या होत्या. त्यांची देवावर अढळ श्रद्धा असल्याने त्यांच्या मनात अनेक खोल भावना होत्या. त्यांनी मनाशी ठाम निर्धार केला की त्यांच्या पोटी जन्माला येणारे मूल मुघलांच्या छायेखाली कधीच वाढणार नाही. लहानपणापासूनच मुघलांची क्रूरता पाहून जिजाबाईंचे मन व्यथित झाले. त्यांनी संकल्प केला की त्या ईश्वराच्या कृपेने अशा शूर वीर पुत्राला जन्म देतील जो शत्रूच्या साम्राज्याला हादरवून सोडेल. आणि तसेच झाले.
त्या गर्भातील बाळाशी वारंवार संवाद साधत आणि म्हणत की मुघलांच्या अन्यायाचा तुला सिंहासारखा फडशा पाडायचा आहे, मुघलांच्या अन्यायाचा तुला सिंहासारखा फडशा पाडायचा आहे. अशा प्रकारे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. हलके हलके जोजवा हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हो हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा हो हलके हलके जोजवा जोजवा जिजाबाईंनी महाराजांना असे घडवले की संस्कार आणि शिक्षण, स्वराज्याची संकल्पना, युद्ध कौशल्य आणि प्रशासन, नैतिक मार्गदर्शक आणि या गोष्टींच्या प्रेरणास्त्रोत म्हणजेच राजमाता जिजाबाई होय. जिजाबाईंनी महाराजांना रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांच्या कथा सांगून नीतिमत्ता, न्याय आणि कर्तव्यनिष्ठा शिकवली. स्वातंत्र्यप्रेम आणि स्वराज्याची तीव्र इच्छा निर्माण केली. शहाजी राजांच्या अनुपस्थितीत महाराजांना लष्करी प्रशिक्षण, राज्यकारभार आणि प्रशासनाचे धडे दिले. जिजाबाई या महाराजांसाठी एक संरक्षक मित्र आणि मार्गदर्शक होत्या. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत एक योद्धाच नाही तर एक दूरदृष्टी असलेला राजा म्हणूनही घडवले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तोरणा, कोंढाणा, राजगड असे किल्ले जिंकण्यामागील प्रेरणा त्या होत्या. कपटासमोर शेवल्याने उभे राहा, पण विवेक सोडू नकोस. हे किल्ले परकीयांचे नव्हे तर प्रजेच्या संरक्षणासाठी हवेत, ही शिकवण जिजाबाईंनी दिली. जिजाऊंचा शब्द होता, शत्रूच्या दरबारात शेवल्यापेक्षा बुद्धी अधिक उपयोगी पडते. ही शिकवण सुटकेच्या वेळी उपयोगी पडली. म्हणूनच इतिहास ठामपणे सांगतो, जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडलेच नसते. हे हिंदवी स्वराज्य आहे, इथे आया बायांची पूजा केली जाते. जा तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. बाळी निर्धास्तपणे वावरू लागल्या तर ते खरे स्वराज्य. याकरता हवे स्वराज्य. जी साहेब. म्हणूनच मित्रांनो, इतिहास ठामपणे सांगतो, जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडले नसते. जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडले नसते. आणि स्त्री केवळ घराच्या चौकटीतच सीमित नसते, तर ती समाजाच्या धारणा घडविणारी शक्ती असते.
सर 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 समशेर झाले सारे नावाने गावाने सर 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 दूर दूर झाले तुझी नाही काही चिंतानी लालसा मर्दानी राग रोष झुंजार वारसा चमकून जाई निष्ठेचा आरसा उधळून अंधार जाई पुढे नैत्याच्या राऊळी मायेची माऊली मनात आस तुझी रुजली ग आकेला धावली शिवबाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग नैत्याच्या राऊळी मायेची माऊली मनात आस तुझी रुजली ग आकेला धावली शिवबाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग तुझी कथाशी गुणगाऊ किती अंगार तू ज्वाला कधी उभे दारावरी घोर संकट जरी आधार आम्हा राजा कधी शक्तीचा संचार तू ज्ञानाची मूर्ती तुझी मोलाचे संस्कार तू मुलखात कीर्ती तुझी तुझी नाही काही चिंता नाही लालसा मर्दानी राग रोष झुंजार वारसा चमकून जाई निष्ठेचा आरसा उधळून अंधार जाई पुढे नैत्याच्या राऊळी मायेची माऊली मनात आस तुझी रुजली ग आकेला धावली शिवबाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग नैत्याच्या राऊळी मायेची माऊली मनात आस तुझी रुजली ग आकेला धावली शिवबाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग जय 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 जिजाऊ जिजाबाईंनी हे सिद्ध करून दाखवले की एका स्त्रीची आत्मबल दूरदृष्टी आणि दृढ निश्चय संपूर्ण समाजाचे भवितव्य बदलू शकतो. त्यांच्या जीवनातून संदेश मिळतो की स्त्री केवळ घराच्या चौकटीतच सीमित नसते तर ती समाजाच्या धारणा घडविणारी शक्ती असते. म्हणूनच स्त्रियांनी आपल्या अंतर्गत शक्तीला ओळखून तिला जागृत करणे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीय स्त्रीने जिजाऊंचे अनुकरण केले तर तो दिवस दूर नाही जेव्हा भारत केवळ परकीय सत्तांपासूनच नव्हे तर प्रत्येक प्रकारच्या अन्यायापासून मुक्त होईल आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार होईल. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होऊ द्या. खूपच सुंदर, खूपच मनमोहक. वा वा वा, खूपच छान. तगडा परफॉर्मन्स झाला, तगडा परफॉर्मन्स.